नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पायाभूत चाचणी 2025-26 इयत्ता 8वीचा हा पेपर मराठी विषयाचा आहे. ठीक आहे, इयत्ता 8वी विषय मराठी प्रथम भाषा. इथे सुरुवातीला पहा, तुम्हाला तोंडी परीक्षा आहे, तोंडी चाचणी. खालील उतारा वाच आणि त्यावर आधारित दिलेली गोष्टीची उत्तरे सांग. ठीक आहे. पहिला प्रश्न पाहूया. सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना कुठे घेऊन गेले ते सांगा. ते कुठे घेऊन गेले तर गाव शिवारात घेऊन गेले. मुले आनंदी का झाली ते सांग. तुरीच्या भुईमुगाच्या शेंगा, पांढरा शुभ्र कापूस बघून तुझ्या आवडत्या कोणत्याही एका फळाचे नाव असं चव सांग. आंबा कसा असतो? गोड असतो. सहलीच्या वेळी तू पाहिलेल्या कोणत्या एका ठिकाणचा अनुभव 3-4 वाक्यात सांग. तुम्ही जर ज्या ठिकाणी सहलीला गेला आहेत तेथे तुम्हाला इथं वाक्य लिहायचं आहे. खाली दिलेल्या सूचनेसर कृती कर. दिलेल्या उत्तराचे अवरोहास समजपूर्वक वाचन करायचं आहे. त्यानंतर सुंदर वळण द्राक्ष येण्यासाठी काय करावे ते सांगायचं आहे तुम्हाला. सुंदर अक्षर तिने मिळवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. सुंदर अक्षर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतात. न थकता न कंटाळता रोजच्या सरावातून अक्षरांना योग्य वळण मिळते. वरील उतार्यासाठी समर्पक शीर्षक सांग. सुंदर अक्षर एक अनमोल दागिना. तर लेखी चाचणीतून सुरू होत आहे. खालील चित्राचे निरीक्षण कर. चित्राचे 7 ते 8 वाक्यात वर्णन करायचं आहे. हे चित्र पाहायचं आहे. नाही तुम्हाला काय वाटतंय, काय चालू आहे, कोणती हे त्याचे उत्तर. दिलेल्या चित्रामध्ये तांब्या पितळीची भांडी चकचकीत करून त्यावर कथील धातू थर लावण्याचे काम हे कढईवाले करत आहे. जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केली आहे. त्यातील विस्तवर भांडे आतल्या बाजूने तापवले जात आहे. हे करताना पांढरा उग्र वासाचा धूर तयार झाला आहे. प्रश्न 4. खालील उतारा वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कुत्र्याच्या पिलाची धडपड पाहून माझी पावलं नकळत त्यांच्या दिशेने खेचली. हे उत्तर आहे. धडपड करणारे कोण? कुत्र्याचे पिल्लू. कारण लिहा. लेखाची पावले पिलाच्या दिशेने वळली कारण पिलाची धडपड पाहून. कुत्र्याच्या पिलाने कोणता अयशस्वी प्रयत्न केला ते लिहा. स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. घटना पहा. खाली दिलेली घटना वाचून त्यावर परिणाम लिहा. घटना. लेखकाने कुत्र्याच्या पिलाच्या अंगावर स्वतःच्या गळ्यातला मफलर टाकला. परिणाम. मफलरमुळे कुत्र्याच्या पिलाचा ऊब मिळाली व त्याचा चेहरा अधिकच खुलला. कुत्र्याच्या पिल्लाने लेखकाला येताना पाहिले त्यामुळे कुत्र्याच्या पिलाला एकदम हायसं वाटलं. पुढील प्रसंगी तू काय करशील ते 3-4 वाक्यात लिहा. तुझा वर्गमित्र मैत्रीण बागेतील फुलावर बसलेल्या फुलपाखरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या मित्रमैत्रिणीला फुलपाखरांना पकडण्यापासून थांबवीन. मी त्याला समजावून सांगेन की फुलपाखरांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे चकू देणे. खालील कविता वाच व त्यावर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आहे. कविता वाचायची. ठीक आहे. वरील कवितेत कोणत्या प्रदेशाचा उल्लेख आलेला आहे? कोकणाचा. नवरा शब्दाच्या कवितेत आलेले शब्द भोला. कोकणातील माणसं स्वभाव वैशिष्ट्ये शहाळ्यासारखी गोड आणि साधी बोळे. खालील शब्दासाठी कवितेत कोणती विशेषणे आली आहेत ते लिहा. वारा अवखळ, काळी निळी निळी. खालील ओळीचा तुला समजलेला अर्थ लिहा. काळजात त्याच्या भरली शहाळी. शहातले पाणी मधुर खोबरेल गोड असते. याप्रमाणे कोकणातल्या माणसाचे मन कोमल व स्वभाव गोड असतात. खालील कवितेच्या ओळी तुझ्या शब्दात पूर्ण कर. पाऊस आला, धरती आनंदात डोलू लागली. खाली दिलेल्या शब्दांना संबंधित शब्द लिहून शब्दकोडी पूर्ण कर. रात्र रजनी पाणीला नीर म्हणतात. खालील विषयावर आधारित संवाद लेखन कर. बाबा. नमस्कार मुख्याध्यापकजी. मुख्याध्यापक. शिक्षक. नमस्कार, या बसा. काय काम आहे? बाबा. माझं नाव राम पाटील आहे. माझ्या मुलासाठी इयत्ता 8वीत प्रवेश घेऊ इच्छितो. हो. तुमचे स्थलांतर झालं का? हो, आम्ही इथे जवळच राहतो.
मुख्याध्यापक ठीक आहे, तुमच्या मुलाची आवश्यक कागदपत्रे घेऊन या. खूप खूप धन्यवाद. तुमचे आभार. अजून काही विचारायचं आहे का? नाही, आवश्यक कागदपत्रे घेऊन येतो. प्रश्न 8वा. खालील उतारा वाच व त्यावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. राजूच्या घरी सुंदर बाग कोणी लावली होती ते लिहा. राजूच्या आईबाबांनी. केव्हा ते लिहा. राजूला मनातून आनंद झाला. राजूने लावलेल्या रोपांना आकर्षक सुवासिक फुले लागली तेव्हा. विजयच्या आईने राजूची पाठ का थोपटली ते लिहा. कारण राजूने स्वतः लावलेले रोप विजयला दिले. तू तुझ्या मित्राच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून काय देशील का लिहा. मी माझ्या मित्रांना त्याच्या वाढदिवशी एक छान वैयक्तिक भेटवस्तू देईन. ती भेटवस्तू त्याच्या आवडीनिवडी व गरजांवर आधारित असेल, जसे की त्याला आवडणारे पुस्तक. प्रश्न 9वा. खालील सूचनेप्रमाणे कृती कर. नावडतीचे मीठ आणि कामापुरता मामा, अति तिथे माती. एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त केली तर ते हानिकारक ठरते. म्हणजे अति तिथे माती. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. दररोज प्रकाशित होणारे दैनिक. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विवरण असलेला वाक्य ओळखून लिहा. मला गावाला जायचे आहे, शार्दूल म्हणाला. खालील दिलेल्या वाक्यात उपयोग कर. तल्लीन होणे. मेघना चित्र रंगवण्यात तल्लीन झाली. तुझ्या शाळेत साजरा केलेल्या प्रवेशोत्सवाची योग्य माहिती देणारे भित्तीपत्रक तयार कर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदिया नवगतांचे स्वागत, प्रवेश दिंडी तसेच नवी पुस्तके, नवा गणवेश अशा उत्सवपूर्ण वातावरणात पार पडले. तुझ्या वर्ग शिक्षकाची मुलाखत घेण्यासाठी 5 प्रश्न तयार करा. विद्यार्थ्यांमध्ये आवड तुम्ही कशी निर्माण करता? तुम्ही विद्यार्थ्यांना शिस्त कशी लावता? तुमच्या मते एक चांगला शिक्षक कसा असावा? वर्गात अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी काय करता? तुमच्या विषयात विद्यार्थ्यांची रुची कशी वाढवता? दिलेल्या सूचनेनुसार खालील कृती सोडवा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सामान्य लिहा. गावाला, गावा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अव्ययाचा प्रकार ओळखून लिहा. तो पूर्वी सैन्यात होता. पूर्वी खालीलवाचक शब्द योग्य. खालील वाक्याचा प्रकार ओळख व योग्य पर्यायास गोल कर. मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि शाळेत जाते. तर संयुक्त वाक्य आहे. खाली दिलेल्या अव्ययाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य लिहा. अरे रे, केवळ प्रयोगावे. अरे रे, ठेच लागली त्याला म्हणून उभ्याने अव्यय आहे. सहलीला जायचे म्हणून मी आलो. खालीलपैकी लेखनिमा शुद्ध शब्द ओळख व योग्य पर्यायाला गोल कर. तर उत्साह. अशा प्रकारे आपण इथे सर्व उत्तरे पाहिलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.